दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलीस कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या सूचनेनंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवा, राजकीय, सामाजिक आणि इतर संघटनांनी एकत्र येत सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही तात्काळ थांबवावी अशी मागणी केली। घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार व पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बिबके यांच्या माध्यमातून जे मुलांचा नेट परीक्षामध्ये जो काय पेपरफुटी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जो काय जंतर मंतरवर जो मोर्चा किंवा त्याच्याबाबत न्याय मागण्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या उपस्थितीवर अद्याप म्हणजे त्याचबरोबर वांशुक यांनी देखील उपोषण चालू केलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने सत्ताधारी पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे। गेली 20 दिवस त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बोलणं चालणं झालेलं नाही आणि याबाबत त्यांच्यावर जो काय काल 20 तारखेला जो काय लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज झाल्यानंतर अतिशय जी देशाची संपत्ती आहे, जी देशाला आपल्याला पुढे नेणारी जी काय पिढी आहे त्या पिढीला इथंच मारण्याचा जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी महाडचे सर्व लोक, सर्व बौद्ध समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा निषेध करतो आणि अभिजित बिचके आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्या राजकीय पुढाऱ्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि अशा सर्व पुढाऱ्यांच्या बाजूने सर्व लोकांनी त्यांना पाठिंबा देत असताना परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा येत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।